तुमचं माझं कनेक्ट एम-पी-एस-सी या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. शेवटचा आपण प्रश्न बघितला होता या सिरीजमध्ये. आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकार निलंबित करण्याची जी कल्पना आहे ती भारतीय राज्यघटनेने कुठून घेतली आहे? तर त्याचं उत्तर होतं जर्मनी वायमर राज्यघटना. आपली ही जी सिरीज आहे ही वेगवेगळी वैशिष्ट्य वेगवेगळ्या राज्यघटनेतून घेतलेले त्यावरती प्रश्न उत्तरीचे आहे. आता यात आपला प्रश्न 7वा आहे. प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ, कायद्याने ठरवलेली प्रक्रिया, ही आपण कोणत्या राज्यघटनेतून घेतलेलं आहे? तर याचं उत्तर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये ड्रॉप करू शकतात. तुमचे ऑप्शन आहे अमेरिका, जपान, फ्रान्स, कॅनडा. ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहीतच पाहिजे. माहिती म्हणजे पिऊनच घ्यायचं आहे. प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ हे आपण जपानच्या राज्यघटनेतून घेतलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो, जर संसदेने सगळ्या प्रक्रियांचा म्हणजे वैध प्रक्रियेनं जर एखादा कायदा जर संसदेने मान्य केला तर तो न्यायालयाच्या दृष्टिकोनातूनही वैधच असतो. तर हे प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ सांगतं. पण केशवानंद भारती मेनका गांधी प्रकरणात काय झालं होतं, ड्यू प्रोसेस ऑफ लॉ जो आहे त्याचा भावार्थही स्पष्ट केलेला आहे सुप्रीम कोर्टने. तर त्यालाही वाजवी मानायला हवं असं ते म्हणत आहेत. आपण 8वा प्रश्न बघू. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही आदर्श तत्वे भारतीय राज्यघटनेत कुठून स्वीकारलेली आहे? तुमचे ऑप्शन आहे ब्रिटन, फ्रान्स, अमेरिका, सोव्हिएत संघ. हे प्रत्येकाला माहितीच पाहिजे. याच्यावर प्रश्न बऱ्याच वेळेस आलेले आहे. तर याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. मी याचं उत्तर सांगतोय. ब्रिटन, फ्रान्स, अमेरिका, सोव्हिएत संघपैकी फ्रान्स. 1789ला जी फ्रेंच क्रांती झाली होती त्याच्यात लिबर्टी अँड इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी या तत्वांचा स्वीकार केला गेला होता आणि ही तत्त्वे आपण भारतीय राज्यघटनेत सुद्धा घेतलेली आहे. प्रश्न 9वा. राज्यसभेतील सदस्यांच्या निवडणुकीची पद्धत भारतीय राज्यघटनेत कुठून घेतली आहे? तर कुठून घेतलेली आहे? राज्यसभेतील सदस्यांची निवडणुकीची पद्धत. आपण लोकसभा नाही बोलत आहे, विधानसभा नाही बोलत आहे, राष्ट्रपती नाही आणि इवन उपराष्ट्रपतीही नाही किंवा सभापतीही नाही. राज्यसभेतील सदस्यांची निवडणुकीची पद्धत. उत्तर माहीत असेल तर कमेंटमध्ये ड्रॉप करा. तुम्हाला ऑप्शन आहे अमेरिका, दक्षिण आफ्रिका, ब्रिटन, आयर्लंड. तर याचं उत्तर आहे दक्षिण आफ्रिका. लक्षात ठेवा, सिंगल ट्रान्सफरेबल वोट हे जे आहे आपण दक्षिण आफ्रिकाकडून घेतलेली आहे. 10वा आणि शेवटचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेतील केंद्र सरकारकडे अवशिष्ट अधिकार ठेवण्याची कल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून आलेली आहे? केंद्र प्रबळ. तर हे कॅनडा. याचं उत्तर आहे कॅनडा. तुम्ही हे वाचूही शकतात. इथं मी ठेवलेलं आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.